Hello students, today we are going to learn about the poem 3.3 Stopping by Woods on a Snowy Evening. In this poem, the poet is Robert Lee Frost, 1874 to 1963. He was an American poet and he was highly regarded, or he describes the realistic depictions of rural life. There was a big command. His big command was on American language, so many his poems are depend on American language. He also describes the rural life of Americans. He is one of the most popular and critically respected American poets of 20th century. He received 4 Pulitzer Awards for poetry. त्याला पुलित्झर अवॉर्ड मिळाले होते. रॉबर्ट ली फ्रोस्ट याने ही पोएम लिहिलेली आहे, स्टॉपिंग बाय वूड्स ऑन स्नोई इव्हिनिंग. आणि हा जो कवी होता तो रुरल लाईफबद्दल जास्त डिस्क्राईब करायचा, त्यानंतर अमेरिकन लँग्वेजचा जास्तीत जास्त वापर करायचा. इन दिस पोएम द पोएट डिस्क्राइब्स अ लिटिल इन्सिडेंट हॅपनिंग इन अ स्नोई इव्हिनिंग. ही वॉज ट्रॅव्हलिंग थ्रू वूड्स अँड ही वॉन्ट टू डिस्क्राइब द इन्सिडेंट by when he was passing by the woods. Woods means small forest, jungle. He was passing through a jungle. जो पोएट होता तो वुड्स मधून चालला होता, स्मॉल फॉरेस्ट मधून चालला होता. मग त्याला तो तिथलं जे ब्युटी आहे ते खूप आवडतं. ही वॉन्ट टू नॅरेट इट, ही वॉन्ट टू डिस्क्राइब इट इन दिस पोएम. इट वॉज अ स्नोई इव्हिनिंग. द इव्हिनिंग कशी होती? स्नोई होती, स्नोफॉल होता, म्हणजे विंटर असं. ओके. द पोएट इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन्स in the woods. He stops to enjoy, but his mind urges him to go on. He was fascinated, म्हणजे त्याला खूप आवडली तिथली ब्युटी, तिथली सीनरी खूप आवडली. त्याला तिथे थांबायचं होतं. He want to stop there and rest there for a little while, but he want to go on because there was many promises to keep. त्याला खूप प्रॉमिसेस होते जे पाळायचे होते, किंवा त्याला खूप ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या. त्याला खूप लांब जायचं होतं, जर्नी खूप मोठी होती, त्यामुळे त्याला पुढे जायचं होतं. त्याची जर्नी त्याला कंप्लीट करायची होती, म्हणून त्याला पुढे जावेच लागेल. तिथे तिला थांबता आले नाही. इन दिस पोएम द पोएट डिस्क्राइब्स द इन्सिडेंट ऑफ अ स्नोई इव्हिनिंग व्हेन ही वॉज पासिंग बाय अ स्मॉल फॉरेस्ट और वूड्स. He liked the scenery. He want to stop there, but he can't stop there. His mind urges him to go on. त्याचं मन त्याला सांगतं की आपण पुढे गेलं पाहिजे. We are going to see the first stanza. Whose woods these are? I think I know. His house is in the village though. हां, पोएट म्हणतो मला माहिती आहे कोणाचं जंगल आहे किंवा कोणाचं वूड्स स्मॉल फॉरेस्ट आहे, मी त्याला ओळखतो. His village is in the his house is in the village though. त्याचं जे घर आहे ते शेजारच्याच गावामध्ये आहे. ही विल नॉट सी मी इज स्टॉपिंग हिअर. मला तो बघू शकणार नाही, मी इथं थांबलो तरी तो मला पाहू शकणार नाही. टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. आणि त्याचं हे जे जंगल आहे ते स्नोने पूर्णपणे भरून जाईल, आणि हे पाहण्यासाठी मला इथे थांबायचं आहे. तो मला पाहू शकणार नाही ज्याचं हे जंगल आहे, असं पोएट म्हणतो. वूड्स मीन्स स्मॉल फॉरेस्ट. दिस वर्ड यू शुड राईट डाऊन. माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर. आता पोएट जो आहे तो हॉर्सवर बसून चालला, असं पिक्चरमध्ये दाखवलं. टेक्स्टबुक पेज नंबर 102. माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर. क्युअर म्हणजे स्ट्रेंज. माझ्या छोट्या घोड्याला हे फार चमत्कारिक वाटतं की आपला मालक जो आहे तो इथं थांबायचं का म्हणतोय या स्नोई इव्हिनिंगमध्ये. म्हणजे बर्फ पडतोय, अशी कडाक्याची थंडी आहे, इथं थांबायचं म्हणतोय. टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. आणि इथे फार्म हाऊस पण नाही आहे जवळ, आणि तरी थांबायचं. बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक. वूड्स जंगलामध्ये थांबायचे. फ्रोझन लेक म्हणजे गोठलेलं तळं. फ्रोझन लेक गोठलेलं तळं आहे, बर्फ जमा झालेला आहे, वूड्स आहे, जंगल आहे, स्नोई इव्हिनिंग आहे, आणि इथं थांबायचं म्हणतो. म्हणजे चमत्कारिक वाटतं, थोडंसं आश्चर्याचा धक्का बसतो त्या हॉर्सला. द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. डार्केस्ट इव्हिनिंग ही जी आहे ती डार्केस्ट इव्हिनिंग आहे या इयरमधली, पूर्ण वर्षामधली. आता डार्केस्ट इव्हिनिंग, सगळ्यात मोठी रात्र कधी असते? 21 डिसेंबर, 21 डिसेंबरला असते, म्हणजे ही डार्केस्ट इव्हिनिंग असणार आहे. ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक. हार्नेस बेल्स म्हणजे काय? बेल्स टाईड इन द नेक ऑफ हॉर्स टू कंट्रोल इट. घोड्याच्या गळ्यामध्ये लगाम बांधलेले असते त्याला कंट्रोल करण्यासाठी. त्या बेल्स बांधलेल्या असतात, त्या हार्नेस बेल्स तो हलवतो थोड्याशा, नाही का. ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक. मालकाला जणू काय विचारतो, काहीतरी चुकतंय का तुमचं, इथं थांबायचं नाही आपल्याला, आपल्याला पुढे जायचंय. द ओनली ओदर साऊंड्स द स्वीप ऑफ इझी वाईन अँड डाउनी फ्लेक. आणि तिथं फक्त एकच आवाज येतो,
कुंचल्यासारखा आवाज येतो. स्वीप म्हणजे कुंचला, झाडून काढायचं जे साधन आहे कुंचला स्वीप, त्याचा आवाज येतोय. कसा वारा वाहतो ना तसा कुंचल्यासारखा आवाज येतोय. डाउनी फ्लेक म्हणजे सॉफ्ट फिदर लाईक स्नो फ्लेक्स फॉलिंग. पिसासारखं मऊ 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 बर्फ काय असा आपल्या फ्रीजमधल्यासारखा कठीण बर्फ नाहीये, तो असं एकदम मऊ बर्फ असतो, एकदम हलका हलका पडतो तो. डाउनी फ्लेकचा आणि वाऱ्याचा असा कुंचल्यासारखा थोडासा आवाज येतो तिथं. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. वुड्स कसे आहेत? खूप सुंदर आहेत, डार्क गडद आहेत, आणि डीप म्हणजे घनदाट आहेत. हे वुड्स सुंदर आहेत, गडद आहेत आणि घनदाट आहेत, डीप आहेत. बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. वुड्स खूप छान आहे, बर्फ खूप छान पडतो, इथं थांबायचं तर आहे, पण मला माझे काही कर्तव्य पूर्ण करायचे आहेत. आय हॅव टू कीप माय प्रॉमिसेस अँड माइल्स गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आणि पोएट काय म्हणतो? मला माझे प्रॉमिसेस कंप्लीट करायचे आहेत. प्रॉमिसेस म्हणजे माय ड्युटीज, माय रिस्पॉन्सिबिलिटीज. आय हॅव टू कंप्लीट इट, सो आय हॅव टू गो ऑन. मला गेलंच पाहिजे, माझी कर्तव्य मला पूर्ण केली पाहिजेत. बिफोर आय स्लीप म्हणजे झोपण्यापूर्वी का? नाही, इथे पोएटला असं म्हणायचं आहे की मरण्यापूर्वी मला माझी कर्तव्य पूर्ण केली. बिफोर आय स्लीप, स्लीपचा अर्थ डेथ होतो, डेथ. स्लीपचा अर्थ आहे डेथ. आणि ही जी हा जो प्रवास सांगितलाय, स्टॉपिंग बाय वुड्स, स्नोई इव्हिनिंग. ही स्नोई इव्हिनिंग म्हणजे हा स्मॉल इन्सिडेंट किंवा त्याची जर्नी आहे. स्नोई इव्हिनिंग म्हणजे त्याची जर्नी आहे. पूर्णपणे लाईफचं वर्णन केलं आहे. इमॅजरी आहे इथं, इमॅजरी सिम्बॉलिझम केलं आहे पोएटने. सिम्बॉलिझम म्हणजे पोएट वॉन्ट टू डिस्क्राईब हिज ओन लाईफ. त्याचं ओन लाईफचं तो वर्णन करतोय. त्याचं आयुष्य जगत असताना त्याला त्या आयुष्यात वृद्धापकाळाकडे जाताना कुठेतरी थांबायचं, स्टॉप व्हायचं, रेस्ट घ्यायची, परंतु ते करू शकत नाही. कारण लाईफ असं चालतच राहतं, प्रॉब्लेम्स येतच राहतात, आणि त्याला ड्युटी पूर्ण करायच्या आहेत, काही कर्तव्य पूर्ण करायचे आहेत, त्याला त्याची प्रॉमिसेस पूर्ण करायचे आहेत, आणि तो मरण्यापूर्वी त्याला ते पूर्ण करायचे. म्हणून त्याला ते जीवन जगावंच लागतं, जर्नी चालू ठेवावीच लागते, आणि त्याला तसंच पुढे जावं लागतं. हे पोएटला यामध्ये सांगायचं आहे. थोडक्यात इथे इमॅजरीचा, सिम्बॉलिझमचा यूज केलेला आहे. सिम्बॉलिझम म्हणजे ही स्नोई इव्हिनिंग असं म्हटलंय, ही एक जर्नी आहे, त्याची लाईफ आहे टोटली. ह्या लाईफ स्टॉपिंग बाय वुड्स, हे जे तो सांगतोय सगळं लाईफबद्दल सांगतोय. पोएट स्वतःच्या लाईफबद्दल सांगतोय की ओल्ड एज जेव्हा येतं, वृद्धापकाळ येतो, तेव्हा माणसाला असं वाटतं थोडंसं थांबावं, आता थोडीशी रेस्ट घ्यावी कुठेतरी, परंतु तो असं करू शकत नाही, रेस्ट घेऊ शकत नाही, कारण मरण्यापूर्वी त्याला भरपूर कार्य पूर्ण करावी लागतात. सो this is an imagery, this is symbolism type poem. In this poem many figure of speeches are used, so you can write down the appreciation of poem now. Tell me title of the poem. Title: Stopping by Woods on Snowy Evening. Then poet Robert Lee Frost. Rhyme scheme तुम्हाला कळेल बघा, मी करून दाखवतो तुम्हाला, खूप इझी आहे. लास्ट वर्ड्स बघा, नो, दो, हियर, स्नो, A B A A. First stanza, rhyme scheme. Okay. Next, cure, near, lake, here. हे पहा, हियर जे आहे ना, हियर आणि क्युअर सेम आहेत. म्हणजे इथं A, 1 मिनिट. ओके. नो, दो, स्नो, हे डिफरंट आहे, सॉरी. A B B. हियर, क्युअर, B B, नियर सेम आहे, इयर सेम आहे. लेक फक्त वेगळा आहे. लेकला काय देणार तुम्ही? सी देणार. दिस इज सेकंड स्टांजा. ओके, दिस इज सेकंड स्टांजा. थर्ड स्टांजा बघा. आय एम गोइंग टू थर्ड स्टांजा. राईट. शेक, मिस्टेक, स्वीप, फ्लेक. शेक, मिस्टेक, फ्लेक. लेक सारखंच आहे ते. लेक आणि शेक सेम आहेत. लेकला जर तुम्ही सी म्हणत असाल तर शेकला पण सी म्हणा, मिस्टेकला पण सी म्हणा, फ्लेकला पण सी म्हणा. स्वीप फक्त वेगळा आहे. दिस इज थर्ड स्टांजा. ओके, थर्ड स्टांजा. फोर्थ स्टांजा बघा, डीप. लास्ट वर्ड्स लिहिते मी फक्त. कीप, स्लीप, स्लीप. सेम आहे सगळं, स्वीप सारखंच आहे सगळं. डी 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 डी. दिस इज फॉर फोर्थ स्टांजा. म्हणजे फर्स्ट स्टांजा, सेकंड स्टांजा, थर्ड स्टांजा, फोर्थ स्टांजा असं तुम्ही ॲप्रिसिएशनमध्ये लिहू शकता.
राईम स्कीम झाली. त्यानंतर तुमचा अप्रिसिएशन मधला नेक्स्ट पॉईंट तुम्हाला लिहायचा आहे. तुम्हाला पॉईंट्स आता झालेले आहेत. मी पुन्हा पुन्हा सारखं तुम्हाला हे पॉईंट सांगणार नाही. तुम्हाला येतात टायटल, पोएट, राईम स्कीम, थीम, सेंट्रल आयडिया. तुम्ही काय सांगताल सांगा बरं. थीम ऑफ द पोएम. फिगर ऑफ स्पीचेस राहिले आपले. फिगर ऑफ स्पीचेस यूज्ड इन दिस पोएम. मेनी फिगर ऑफ स्पीचेस आर यूज्ड. ॲलिट्रेशन, रिपिटेशन, मेटाफर, हायपरबोल, अँटिथेसिस, इन्व्हर्जन आहे. बघा कुठे कुठे आहे. फर्स्ट लाईनमध्ये काय आहे का बघा बरं. हुज वुड्स these are I think I know. I word is repeated for poetic effect. This line, ही लाईन लिहायची. आधी लिहायचं इन दिस पोएम मेनी फिगर ऑफ स्पीचेस आर यूज्ड असं म्हणायचं. फर्स्ट लाईन लिहायची. आय वर्ड इज रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट. देअरफॉर देअर इज रिपिटेशन. नेक्स्ट आणखीन एक बघा. पूर्ण वूड भरून जातील बघा स्नोने. ती लाईन शोधायची आपल्याला. टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. पूर्ण वूड्स भरून जाणार आहे स्नोने. हाऊ इज इट पॉसिबल. नाही आहे ना ते. अतिशयोक्ती. द फिलिंग ऑफ स्नो इज एक्झॅगरेटेड हिअर. सो देअर इज हायपरबोल आहे तिथं. बरेचसे सापडतील तुम्हाला. ॲलिट्रेशन तर खूप ठिकाणी सापडेल. तुम्ही शोधायला हवं. आय थिंक तुम्हाला कुठे सापडतंय का बघा. आणि आणखीन एक ओनोमॅटोपिया म्हणजे साऊंड्स. द ओनली अदर साऊंड स्वीप. जिथे आवाजाचं वर्णन असतं तिथं ओनोमॅटोपिया होतो. हा फिगर ऑफ स्पीच होतो म्हणजे आवाज. हिअर द साऊंड इज डिस्क्राईब लाईक ऑफ इझी वाईन अँड डाउनी फ्लेक. नंतर ही गिव्स हार्नेस बेल्स अ शेक. बेलचा आवाज आहे म्हणजे इथं पण ओनोमॅटोपिया आहे. आलं लक्षात. आणि अजून एक हुज वुड्स दीज आर आय थिंक आय नो. इन्व्हर्जन आहे. आय थिंक आय नो हुज वुड्स आर दीज असं म्हणायला पाहिजे होतं. ते थोडंसं अरेंजमेंट चुकलेली आहे. ग्रामॅटिकली अरेंजमेंट. सो there is inversion. In this way these are the figure of speeches. Central idea. In this poem the poet want to describe one incident of his life when he was going through the woods, dark woods, but the evening was snowy evening and so beautiful scenes. So he want to stop there to rest some little time, but he want to keep his promises, so he want to go on. His destination was too long. त्याचं डेस्टिनेशन जे होतं ते खूप लॉंग होतं. he want to cover the destination, so he want to go on. he want to keep his promises. असं तुम्हाला ह्याच्यामध्ये वर्णन करायचं आहे. सेंट्रल आयडिया तुम्ही 2 मार्कासाठी कमीत कमी 4 लाईन्स लिहिल्या पाहिजे. त्याचं वर्णन केलं पाहिजे. ओके. आता तुम्हाला पोएम समजली असेल. ॲप्रिसिएशन राईट डाऊन करा. ओके. थँक्यू.